निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. उशी घेऊन झोपल्याने मानदुखी आणि पाठदुखी होते, त्यामुळे झोपताना सरळ पाठीचा कणा असावा. नंबर 2. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र खावेत. नंबर 3. झोपताना पायांना खोबरेल तेलाने मालिश करा, याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 4. सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या तेलाने मसाज करा. नंबर 5. जिरे आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन एकत्रित करून ठेवा आणि जेवण झाल्यावर 1 चमचा खावे, यामुळे पचनक्रिया सुधारते. नंबर 6. गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो. नंबर 7. उसाचा रस पिल्याने डोळ्यात चमक येते. नंबर 8. जोराने खोकला येत असेल तर टॉफीसारखा गूळ चघळल्याने आराम मिळतो. नंबर 9. अननसाचा रस प्यायल्याने हृदय आणि मेंदू निरोगी राहतो. नंबर 10. नागकेशर, वेलची, बदामफूल, दगडफूल, मिरे हे आहारात जरूर ठेवावे, याने पोटातील कृमी मरतात. नंबर 11. स्वयंपाकात दररोज आल्याचा वापर कटाक्षाने करावा, ते पचनास चांगले असते. नंबर 12. गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गूळ जरूर वापरा, तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही. नंबर 13. स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर खोबरेल तेल लावल्याने फोड येणार नाही. नंबर 14. गरम पाण्यामध्ये हळद मिसळून प्यायल्यास तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील. नंबर 15. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. नंबर 16. गरोदरपणात महिलांनी केळीचे सेवन करा, यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात आणि डिलिव्हरी सोपी जाते. नंबर 17. अंग दुखत असल्यास हळदीचे दूध प्यायला पाहिजे. नंबर 18. टरबूजाचे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोनपासून दूर राहता येते. नंबर 19. नारळाच्या तेलाची नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 20. रात्री जास्त भात खाऊ नये, त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही. नंबर 21. सकाळी अनाशीपोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमक येते. नंबर 22. माशाचा काटा घशात अडकला असेल तर गुळाचा वापर करा. नंबर 23. चमचाभर धने कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे, लघवी साफ होते आणि लघवी करताना जळजळ होत असेल तर ती थांबते. नंबर 24. जे लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात त्यांना बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो. नंबर 25. जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यास बाळंतणीला दूध येते. नंबर 26. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, या बिया रक्तवाढीसाठी उपयोगी ठरतात. नंबर 27. जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुतात त्यांचा चेहरा क्लीन होतो आणि त्यामुळे पिंपल्स येत नाही आणि सुरकुत्या देखील नाहीशा होतात. नंबर 28. अंगठ्यावर काळा धागा बांधल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात आणि लहान मुलांच्या अंगावर नेहमी काळा धागा बांधून ठेवा, असे म्हणले जाते की त्याने नजर देखील लागत नाही. नंबर 29. रात्री उरलेली चपाती खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. नंबर 31. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात. नंबर 32. रोज 1 पेरू खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते. चला तर या निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.